गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर इथे बघू शकतात पिल्लू उठलेलं आहे. खूप लवकर उठलं आहे, ते पण व्लॉग बनायला लेट चालू केले. तर आत्ता वाजलेले आहेत 5:50 झालेले आहेत आणि आत्ता आम्ही जाणार आहे बाहेर. उठलो आहे आता आम्ही झोपेतून. कशा दिसतोय बघा दोघी पण. पिल्लूचे पप्पा इथे झोपलेले आहेत. बाहेर अजून अंधार आहे. बघा याशी हसते. पण हसलं की ती पण हसते. तर आमचे लोक तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पाऊस बंद आहे म्हणून आम्ही बाहेर आलोय. तर व्हिडिओमध्ये जरा जास्त अंधार दिसतोय पण एवढा नाहीये. पिल्लू तर थोडंसं वॉकला आलेलो आहे. चालण्याचा व्यायाम करते. 2 दिवस झालं. पिल्लाला पण बरं वाटतं थोडंसं. ते बघू शकतात सगळं. तर थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे. किती छान वाटतंय बघा. इकडे आमच्या इकडे खूप छान वातावरण आहे. सो सुंदर वाटतंय सकाळ सकाळ बाहेर आल्यावरती. पाऊस यायला लागला म्हणून आम्ही आमच्या घरी परत आलो आणि बसलो. घरी येऊन बसलो पाऊस येत असल्यामुळे आणि इथे पिल्लू खेळत होतं, मोबाईल ओढत होतं. आता टिफिन वगैरे बनवायचा आहे. 7 वाजता मी डबा बनवायला लागते. तर अजून 6च वाजल्या नव्हत्या. त्याच्यामुळे बसलो होतो आम्ही असंच टाईमपास करत. बाळ काही झोपत नव्हतं. त्यानंतर मी यांना टिफिन वगैरे बनवून दिला आणि हे गेले कामाला. आणि नंतर संध्याकाळी इथे बघू शकतात संध्याकाळी ते आले होते. डायरेक्ट संध्याकाळचं घेतलं मी कारण की नंतर ही त्रास देत होती, खूप रडत होती. त्यामुळे ती क्लिप घ्यायला जमली नाही. ते पिल्लू आम्ही बसलो होतो सगळे. इथे त्यांनी आणलेला केक. तर केक आणलेला, पेस्ट्री आणलेला 2 आणि एक आहे तसला काय कसला तरी पाव आहे. तो आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो, क्रीमवाला. तर इथे बघू शकतात हा मला व्हॅनिला फ्लेवर होता. मला खूप म्हणजे आवडते ही पेस्ट्री, खूप जास्त आवडते. तर इथे माझी रिॲक्शन थोडी ओव्हर दिसत असेल कारण ते मला चिडवत होते. मला मुद्दाम मी तशी करत होते. तर माझी मैत्रीण आलेली आहे आणि आमचा शर्ट मॅचिंग झालेला आहे. आणि ती आलेली आहे बाळासाठी आणि बाळ रडतंय. तिला आणते तर ती आता बसली. तर बघा माहीचा खाऊ आहे बनतोय. तर पाणी सुटलंय प्यायचं. हे भरतात पाणी. तर हिचा खाऊ बनवण्यासाठी मी तांदूळ डाळ आधीच स्वच्छ पाण्याने धुवून एका चाळणीमध्ये धुतलं. पाणी नितळून थळ्यामध्ये वाळायला ठेवलं. ते 1-1.5 दिवस ते वाळवलं रात्र. आणि सकाळीच मी
दुसऱ्या संध्याकाळी करायला घेतलं, आदल्या संध्याकाळी भिजत टाकून आणि दुसऱ्या संध्याकाळी करायला घेतलं. तर होममेड सॅरलेक आहे हे. तर तुम्ही ह्याला होममेड सॅरलेक बोलू शकता. हे डाळीचं पेज टाईपच आहे, पण त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या गोष्टी पण ॲड केलेल्या आहेत. आणि ते जे आहे ते मस्त असं तुपामध्ये डाळ, तांदूळ आणि काजू, बदाम असं टाकून मी छान असं भाजून घेतलं आहे. नंतर त्याला थोडंसं थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर इथे मिक्सर ठेवलं मी. इथे माहीचा तर पिल्लू इथे झोपलेला आहे बघा. ती खाली चटईवर झोपली, आम्ही खेळत होतो आणि ती तशीच झोपून गेली. तर इथे बघा मी त्याची पावडर करून घेतली आहे छान अशी. आणि हे थोडंसं राहिलं होतं खाली. तर होममेड सॅरलेक बनवून ठेवलेलं आहे. एवढी छोटी बहिणी आहे ती बनवून ठेवली आहे. आणि सगळं तुम्हाला सांगितलं आहे काय काय टाकलेलं आहे मी. तर हे जे आहे 2-2 चमचे मिळून पाण्यामध्ये मिसळून 1.5 कप पाण्यामध्ये शिजवून छान असं तिला सर्व करायचं. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं तरी चालेल, कारण की याच्यामध्ये थोडं कमी तूप वापरलं आहे मी. छान असं भाजून घेतलं आणि मग मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. तर आता मी स्वयंपाक बनवते आहे. 8:30 वाजून गेलेले आहेत. 9 वाजायला आले, 10 मिनटं बाकी आहेत. बिग बॉस लागणार आहे. 10 मिनटामध्ये मला भाताची तयारी करावी लागणार आहे आणि मग मसाले भात बनवायचा आहे. तर बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी इथे मसाला भातासाठी लागणारं साहित्य घेऊन ठेवलं सगळं. तर गॅसपाशी खूप जास्त पसारा होता. मग हे आता केलेलं डाळ वगैरेचं बाळासाठी खाऊ. तर मग ती साफसफाई पहिली करून घेतली आणि मग बाकीचं बनवलं जेवण वगैरे मी. तर इथे फास्टमध्ये जेवण बनवून घेतलं, कारण की मराठी बिग बॉसचं ग्रँड प्रीमियर होतं. आणि म्हणजे हिंदी बिग बॉस पण अजून काही संपलेलं नाही आहे, त्याच्यामुळे दोन्ही पण म्हणजे बघतो आहे आम्ही सध्या. तर ते बघायचं होतं म्हणून फास्ट आवरत होते मी. आवरून घेतलं फास्टमध्ये. फोडणीची खिचडी आणि वरून मूग टाकून नंतर त्यामध्ये भात वगैरे डाळ वगैरे टाकून दिली. तर सगळं नंतर चटणीमध्ये सगळं शिजवलं. अशी कच्च्या फोडणीची खिचडी केली. खूपच टेस्टी बनते. आणि आम्ही मसाले भात बोलतो ह्याला, तुमच्या भाषेत खिचडी बोलत असतील कोणाच्या म्हणून मी खिचडी बोलत आहे. खिचडीच आहे, खिचडी टाईप आहे. तर सगळं खडे मसाले वगैरे सगळं टाकून घेतलं, कांदा वगैरे सगळं. लसूण अद्रकची पेस्ट टाकली, बनवली होती मी घरी. मीठ टाकलं आणि सगळं मस्त फ्राय करून घेतलं नाही, कारण ती कच्च्या फोडणीची खिचडी आहे.